हाय, नमस्कार. आज आम्ही तुम्हाला लोकलमध्ये दिसत आहोत ना, तर हो, लोकलमध्ये आज गर्दी पण नव्हती आणि आमचं मुंबईला थोडंफार काम होतं आणि मग ते करूनच आम्ही घरी चाललो होतो. तर ना, यांचं काहीतरी ठरलं होतं रस्त्याने. ते मला म्हणत होते, "घरी गेल्यानंतर बघ मी काय करतो." तर त्यांचं हे असं काही ठरलं होतं, की त्यांना त्यांच्या मित्रांनी सांगितले होते, की कोल्ड्रिंक्सचे आपल्या शरीराला काही फायदे तर नाही आहेत, पण तोटे आहेत. असं त्यांच्या मित्रांनी सांगितलं, की कुणी सांगितलं मला माहीत नाही. पण त्यांनी सांगितलं, की "नको आहे आता कोल्ड्रिंक्स, आपल्या घरात कोल्ड्रिंक्स आणायचीच नाही आहे." असं त्यांचं मत होतं. पण नाही आणली तर ठीक आहे. शरीराला जर नुकसान असेल तर मग काही गरजच नाही आहे अशा गोष्टींची. मग आम्ही संध्याकाळी भाजीपाला घेऊन आम्ही आलो होतो वडेवाल्यांकडे. आम्ही त्यांच्याकडनं वडे घेतलो आणि आम्ही चाललो होतो आमच्या नेहमीच्या ठिकाणी बसायला. इथे छान असा व्ह्यू झाला होता. गर्दी पण आज भरपूर होती. त्याच्यामुळे आम्ही तिथून निघालो. आणि मग संध्याकाळी म्हटलं चला आज मिसळच खाऊया. तर मिसळ इतकी भारी होती ना इथली, की तिथे गेल्यानंतर तिथला सुगंध बघूनच आम्हाला खूपच भारी वाटत होतं. आणि ही अशी काही थाळी आली होती. त्याच्यामध्ये सगळं काही होतं. मिसळ होती, गुलाबजाम होते, सगळं होतं, ताक होतं. तर तुम्ही बघू शकता ही अशी काही थाळी आमच्यासमोर आली होती. तिला बघून असं वाटत होतं, की कधी आम्ही हिला आता संपवतो. कारण की सुगंधच इतका सुंदर होता ना त्या मिसळचा, की पाहायचंच काम नाही. चला तर मग आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. धन्यवाद.